एकंदरीत आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल सुनीलला. हार्ड हिटर हा खेळाडू चिंचखांबला टीमचा विस्फोटक खेळाडू, तितकाच नावाजलेला गोलंदाज विनायक गोरे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. सुनील मुकणे स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहू शकाल. अफलातून त्या बॅटिंग अगोदरच्या मॅच मध्ये पाहिली होती. प्रचंड वेग, टप्पा अचूक, भन्नाट वेग विनायक गोरे यासाठी ओळखला जातो या खेळाडूला. हा निर्धाव चेंडू एकंदरीत जाऊया पुन्हा एकदा. विनायक तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती, स्ट्राइक एंड वरती पुन्हा एक सुनील. आंधळी शॉट मारलाय, कचकून मारलाय, टुचकून मारलाय, फिल्डर वाकून वाकून आला. याच घसरगुंडी पुसरपुंडी 1.25 कोंबडी. इथे बॉल मात्र सीमा पार, 4 चौकार. षटकामध्ये शिल्लक आहे, पाहावं लागेल. विनायक पुन्हा एकदा तयार होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र ताकदीचा वापर, हवाई सफर. बॉल मात्र इथे वाकडे तिकडे बाबळेचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला. सुनील मुकणे बेकार. यस, गाणं भारी गड्यानं गवसून काढला. आता असं आता या गाणं होता, आता ह्या गाणं का वांगो वांगो वांगो. यस, चला. पहिल्या षटकामध्ये विनायकनं 13 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. अनिल पादीर गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल पादीरला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. तर स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल कैलास. खालच्या आळेचा गडी आता वरच्या आळेला आला. यस, पुढची मॅच चिरवली आणि वाघाचीवाडी या दोन टीमच्या दरम्यान होईल. आपल्याला मिड इनिंग मध्ये टॉस करण्यासाठी यायचंय.
आणि दुसऱ्या राऊंड मध्ये देखील मित्रांनो जो संघ खऱ्या अर्थाने जास्त धावा बनवेल त्या संघाला बाय मिळेल याची नोंद घ्यायची. हा काय नाही, या महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल. लक्ष्मी सेल 60 रुपये 60 रुपये 60 रुपये. काय सांगायचं आहे, बॉलरची हवा झाली ताईट, बॉल हेलपाटायला लागला वाईट. इथे हा वाईट बॉल, वाईट +1 अशा धावा येथील 2 आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक मात्र 15 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. सुनील मुकणे आलाय यावेळेस स्ट्राईक एंड वरती. अगदी आपण पाहतोय ज्या खेळाडूंना अगोदरच्या षटकामध्ये चांगला फटका खेचला होता, परंतु अनिल पादीरनं देखील अगोदरच्या मॅच मध्ये चांगलं षटक हाताळलं होतं. ही खासियत आहे या गोलंदाजाची. नाव आहे अनिल पादीर, गाव आहे पिंपळोली. इथे मात्र स्वतःला सिद्ध करतोय. पहिला चेंडू खराब आला, आपण स्क्रीनवरती रिप्लाय मध्ये पाहू शकाल. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला आणि जसा चेंडू हाताळला फलंदाज बीट झाला तशा नाड्या ढिल्या झाल्या, लगेच बांधल्या. यस, पाहावं लागेल इथे, पाहणं फार महत्वाचं. यस, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला गेलाय. एकंदरीत आपण पाहतोय यस यस अगदी आपण पाहतो. निश्चित शंका कुशंका दूर झाल्यात रिप्लाय मध्ये आपण पाहिल्या, त्यामुळे हरकत नाही. यावेळी देखील फुलर लेनचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मधून आलाय बॉल पर्यंत, तिथे मात्र चापाचापी झाली, बेडूक चापी झाली. कोण आहे लक्की निरगुडा? व्हॉट इज दिस चॅटिंग प्रॉब्लेम, व्हॉट इज दिस कोंबडीचा पीस? आणि अशा पद्धतीने धावा धावफलकावरती 17 आपण पाहतोय. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत या डाबामधील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय अनिल पादीर. यावेळेस फटका, हवेत खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बेकार, याचा भोतडा फाडला. ओहो, इथे डायरेक्ट हिट, बडी मछली फस गई जाल में. सासूबाई सासू आणि बॉल सांग धरी घुसू घुसू. इथे मात्र धावबाच्या रूपाने एक मोठी विकेट. आता मात्र वांगो वांगो आला आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय भरत. या मॅच मध्ये आला परत. स्ट्राईक एंडवरती भरत. मोजून जर पाहिलं तर उंची आपण पाहतोय 9.5 ते 9.5 फूट उंची. टाचून टोचून ओके मे थँक्यू. इथे मात्र 18 धाबा आहेत धावफलकावरती आणि षटकामधील डाबामधील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा अनिल पादीर. आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडवरती मात्र भरतला आपण पाहतोय. फटका इथे फसला गेलाय. विकेट कीपर बॉल खाली, डाऊन द ग्राउंड, टिपला झेल, आमटी जरीवर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, चोळीत मळीत भरत आला परत. सिंगल काढी डबल इंजिन वाला हा फलंदाज गणेश आणि शेवटचा बॉल आहे. काय सांगायचं, खालच्या आळेचा गडी आला, कंचा मुक्का घेतला आणि कंचा नाही जेला परत नको झाली. जरा पाहावं लागेल. इथे यावेळेस आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती गणेश तर गोलंदाजी ट्रॅकवरती अनिल पादीर. यावेळेस मात्र चांगला चेंडू बघता बघता डाव समाप्त झाला. 18 धावा.
कसा माहित आहे का, स्कोरर तू सुखी तर मा सुखी. तुझं 7-12 जर उलट फिरले तर माझ्या घरपट्ट्या डायरेक्ट फाडून टाकतील. वही मोडीत पळायची बारी होईल. स्कोरर म्हणजे समालोचकाच्या पाठीचा कणा. त्यामुळे तुम्ही चांगल्या घरपट्ट्या फाडल्या तर वसुली चांगली होईल. यस, सगळ्यात जास्त घाई जर असेल तर आकाश बागडे. अगदी आपण पाहतोय. चला, चेरवली टीमचे कॅप्टन या. चला, टॉस साठी चेरवली टीम लगेच या. 12 चेंडू 19 धावेची आवश्यकता आहे विजयासाठी आई गावदेवी पिंपळेवाडी क्रिकेट संघाला. चेरवलीवाले निजलं का काय झालंय? संगीत खऱ्या अर्थाने निश्चित आपल्याला पाहायला मिळालं. आमचे डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सलामीची जोडी 19 धाब्यांचा लक्षाचा पाठलाग करण्यासाठी विनायक गोरे आणि त्याच्या साथीला अनिल पाधीर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल सुनील मुकनेला पहिले षटक हाताळण्यासाठी. पुढची मॅच देखील मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडने टीम चेरवली आणि त्यांच्या विरुद्ध पनवेल वाघाची वाडी. अतिशय दूरवरून प्रवास केलाय या संघानं आणि तिथे टॉस केला जाईल. चला, टॉस देखील होईल. अक्षय, मॅच होती सुरुवात. पहिला चेंडू विकेट किपर थोडस फंबल झालाय. निर्धाव चेंडू, परंतु यास पंचाचा सिग्नल आलाय खराब आहे. डावी एसटी मिस करतोय हा वाईट बॉल. अरे 1 रुपया होते असं 10 रुपया होते असं ना ने तुझे 10 रुपये. पायामध्ये टाकला होता पंचांकडे अपील आणि इथे तिसऱ्या पंचांची मागणी घेतली तोपर्यंत इथे ओहो अगदी आपण पाहतोय या 3 धाबा इथे कंप्लीट होतील.
इथे आपण पाहिलं तर निश्चित पहिला चेंडू वाईट आला. त्यानंतर इथे आपण पाहिलं असेल जरूर इथे एक मोठी विकेट. इथे मैदानाच्या आतमध्ये लक्की निरगुडा दाखल. गोलंदाज तयार सुनील मुकणे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. प्रचंड वेग खोलवर टप्प्याचा चेंडू होता. त्या चेंडूला मात्र निश्चित पडताळता आला नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. इथे एकंदरीत आपण पाहू शकाल 2 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. एक विकेट, एक धाव फलकावरती आहे. विजयासाठी एकंदरीत लक्ष आहे. एकोणावीस धावांची गरज आहे. पुन्हा एकदा इथे दांडी 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 गुल. फलंदाज होईल फेल. विकी लक्की देखील परतावला. देखील परतला गेलाय. इथे या षटकामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं एकामागणं एक विकेट गमावते टीम. एक गावदेवी पिंपलोलीवाडी. संयमता फार महत्वाची आहे आणि ती संयमता आपल्याला पाहायला मिळेल का. इथे खऱ्या अर्थाने अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. अनिल पाटील मात्र ज्याला स्ट्राईक मिळाली नाही अजूनही. इथे कदाचित जर पाहिलं तर निश्चित या 3 चेंडूवरती चांगली कामगिरी योगेशला करावी लागेल आणि इथे धावा फलकावरती जोडाव्या लागतील. 2 मोठाले फटके तरी येणं फार संघासाठी अपेक्षित असेल यात तीळ मात्र शंका नाही आहे. अनिल पाटील मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला उभा होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक मात्र मिळत नाही. धाब्यांची मात्र गरज आहे आणि धाबा मात्र येणं देखील फार महत्वाचं आहे. परंतु आता इथून पुढे अजूनही 3 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत. गोलंदाज सुनील मुकणे तयार. तर स्ट्राईक एंडवरती योगेश. इथे विकेट किपर कडनं चुकी झाली. एक सिंगल तरी इथे घेतली गेली. एकंदरीत आपण पाहू शकाल एक सिंगलच्या साह्यानं 2 धावा फलकावरती आहेत. विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 8. अनिल पादीर ज्याला मात्र आता आपल्या संघाचा भार आपल्या खांद्यावरती घ्यावं लागेल आणि त्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. आपली विकेट फार महत्वाची असेल अनिल पादीरची. एक गावदेवी पिंपलोलीवाडी टीमसाठी कारगिल संघाचा तारणहार खेळाडू आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा फलंदाजांना उभं केलं या गोलंदाजानं. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. शेवटचा बॉल. आता शेवटच्या बॉलवरती कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. शेवटचा बॉल जर म्हटलं तर अनिल पादीरला स्ट्राईक आपल्याकडे घेऊन पुढच्या षटकामध्ये डाव सावरावा लागेल तर कुठेतरी मात्र निश्चित विजयापर्यंत पोहोचता येईल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा सिग्नल. इथे हा चेंडू आहे खराब. वाईट बॉल. चुकीचा चेंडू आणि इथे मात्र निश्चित 3 धाबा. अगदी अजूनही जर पाहिलं तर निश्चित 16 धाब्यांची गरज आहे. 7 चेंडू 16 धाबा. शेवटचा बॉल या षटकामधील. सुनील तयार. यावेळेस हो बॅक टू द बॉलर. फटका सजवला होता. बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाही. आता मात्र निश्चित पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये अवघ्या धाबा आल्या गेल्या 3. शेवटचे बॉल शिल्लक आहे 6 आणि धाब्यांची गरज आहे 16. 6 चेंडू 16 धाबा.
कैलास आला गेलाय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. योगेशला आक्रमण दाखवावं लागेल आता. 6 चेंडू 16ची गरज आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. गोलंदाज तयार. इथे मात्र निश्चित मला वाटतं बाटची लिडिंग आहे छान. पुन्हा एकदा एक मोठी विकेट. योगेश बॅक टू द डगआउट. काशीनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5 बॉल शिल्लक आहेत. अजून काही होऊ शकतं. एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये रंगत येईल यात तीळ मात्र शंका नाहीये. अनिल पादिरला स्ट्राईक आपल्याकडे घेणं फार महत्वाचं असेल. काशीनाथ आहे यावेळेस स्ट्राईक एंडवरती. गोलंदाज कैलास तयार. इथे मात्र निश्चित शरीरावरती चेंडू आदळला जातोय. इथे मात्र एक धाव आता कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने 4 धावा धाव फलकावरती आहेत. 15 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 4 चेंडू. अनिल पादिरला मात्र मोठाले स्ट्रोक मोठाले फटके खेचावे लागतील. कमीत कमी 2 षटकार मात्र ठोकावे लागतील मॅच मध्ये. गोलंदाज तयार. 4 चेंडू 15 धावेचं समीकरण अनिल पादिर आहे. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं होतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथे विकेट. आपण पाहतोय कुठेतरी जर पाहिला 3 चेंडू शिल्लक आहेत मॅच मध्ये आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. चार धावा धावफलकावरती आहे. 4 विकेट गमावल्यात आई गावदेवी पिंपळोलीवाडी क्रिकेट संघानं. अनिल पादिर मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. ज्या खेळाडूवरती खऱ्या अर्थाने निश्चित संघाची जबाबदारी परंतु विचार जर केला तर जास्तीत जास्त जो नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळाला आहे. स्ट्राईक मात्र जास्त मिळाली नाही अनिल पादिरला. रामदास यावेळेस आपल्याला खेळताना पाहायला मिळेल स्ट्राईक एंडवरती. कैलास यावेळेस मात्र ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची भरपूर आणि यावेळेस झेल ड्रॉप झालाय. एकंदरीत आपण पाहू शकाल एक सिंगल आणि एका सिंगलच्या साह्याने आता मात्र 2 चेंडू 14ची आवश्यकता. 5 धावा धावफलकावरती आहेत. अनिल पादिर यावेळेस स्ट्राईक एंडवरती. गोलंदाजी ट्रॅक वरती कैलास. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
खराब चेंडू आला तर त्याचा फायदा अनिल पादीरला घ्यावा लागेल. स्लोवर गतीचा चेंडू, इथे गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. शरीरावरती चेंडू आदळला जातोय. डॉट चेंडू आला गेलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र कुठेतरी जर पाहिलं तर एक चेंडू 14 धावा म्हणजे कुठेतरी सामन्यामध्ये चांगली पकड निर्माण केली आहे चिंचखांबला या संघानं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. कैलास स्ट्राईक एंडवरती अनिल पादीर. हा चेंडू देखील आपण पाहतोय तो म्हणजे निर्धाव आणि हा सामना जिंकलाय चिंचखांबला क्रिकेट संघानं. हार्ड लक टीम एक गावदेवी पिंपलोलीवाडी आणि गुड लक टीम चिंचखांबला. विजय संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक.